गाणगापूर येथे गेल्यावर भक्तांना येणारे चित्तथरारक, प्रभावी, दिव्य व अद्भुत असे अनुभव. श्री क्षेत्र गाणगापूर, कर्नाटक ही दत्त संप्रदायातील अत्यंत जागृत आणि पवित्र कर्मभूमी आहे. येथे श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी 23 वर्षे वास्तव्य केले. आजही ते तिथे निर्गुण रूपाने भक्तांच्या पाठीशी उभे आहेत. गाणगापूरला भेट दिल्यावर भक्तांना जे प्रत्यक्ष अंगावर काटा आणणारे आणि आयुष्य बदलणारे दिव्य अनुभव येतात ते आपण जाणून घेणार आहोत. गाणगापूरच्या मठात स्वामींच्या निर्गुण पादुका आहेत. या पादुकांना कोणताही विशिष्ट आकार नाही, तरीही त्यातून साक्षात ऊर्जेचे वलय बाहेर पडताना भक्तांना जाणवते. दर्शन घेताना अनेक भक्तांच्या डोळ्यांतून आपोआप अश्रू वाहू लागतात. त्या पादुका जिवंत असल्याचा आणि स्वामी तिथेच उभे असल्याचा साक्षात भास होतो. रोज दुपारी 12 वाजता मठात महामंगलारती सुरू होते. त्यावेळी ज्या व्यक्तींना पिशाच्य बाधा, करणी किंवा वाईट शक्तींचा त्रास आहे ते लोक आपोआप जोरजोराने ओरडू लागतात, रडतात आणि केस मोकळे सोडून नाचू लागतात. आरतीच्या नादाने त्यांच्या अंगातील वाईट शक्ती जळून खाक होते आणि आरती संपताच ते लोक एकदम शांत होतात. हे दृश्य विज्ञानालाही थक्क करणारे असते. हा गाणगापूरचा सर्वात चित्तथरारक अनुभव आहे. स्वामींनी गाणगापूरला वरदान दिले आहे की ते रोज दुपारी तिथे भिक्षेसाठी येतात. जेव्हा भक्त स्वतःच्या अहंकाराला बाजूला ठेवून झोळी घेऊन 5 घरी भवती भिक्षान देही म्हणत भिक्षा माधुकरी मागतो, तेव्हा त्याचा मीपणा गळून पडतो. ती भिक्षा खाताना असा अनुभव येतो की आपण साक्षात अमृत खात आहोत. यातच सर्व आजार बरे करण्याची ताकद आहे. भीमा अमरजा या 2 नद्यांच्या संगमावर स्नान केल्यावर शरीरातील सर्व थकवा आणि मनातील नकारात्मकता एका क्षणात वाहून जाते. पाण्यात बुडी मारून वर आल्यावर भक्ताला असे वाटते की आपला दुसरा जन्म झाला आहे. शरीराला एक विलक्षण हलकेपणा येतो. संगमापासून काही अंतरावर परशुरामांनी यज्ञ केल्याची भस्म टेकडी आहे. इथली राख, भस्म आजही संपलेले नाही. हे भस्म अंगाला लावल्यास त्वचेचे जुनाट आजार, भूतबाधा आणि शारीरिक वेदना जादूसारख्या नष्ट होतात. हे भस्म अँटीव्हायरस आणि कवच म्हणून काम करते. संगमाजवळ एक अत्यंत प्राचीन आणि जागृत औदुंबर वृक्ष आहे. या झाडाखाली बसून गुरुचरित्र वाचताना किंवा जप करताना साधकाचे मन प्रचंड वेगाने एकाग्र होते. अनेक भक्तांना तिथे डोळे मिटल्यावर पाठीवर कोणीतरी हात ठेवल्याचा किंवा उबदार स्पर्श झाल्याचा साक्षात अनुभव येतो. जे भक्त गाणगापूर येथे रात्री मठाच्या परिसरात थांबतात किंवा नामस्मरण करतात त्यांना अनेकदा रात्रीच्या नीरव शांततेत मठाच्या आत खडावांचा, लाकडी चपलांचा खटखट आवाज स्पष्ट ऐकू येतो. स्वामी महाराज रात्री तिथे वावरत असल्याची ही सर्वात मोठी प्रचिती आहे. कॅन्सर किंवा इतर असाध्य आजारांनी ग्रस्त असलेले अनेक रुग्ण ज्यांना डॉक्टरांनी घरी पाठवले आहे ते गाणगापूरला येऊन राहतात. संगमाचे स्नान, माधुकरी आणि भस्माच्या प्रयोगाने त्यांचे आजार मुळासकट नष्ट झाल्याचे शेकडो पुरावे आजही आहेत. गाणगापूरला मुक्काम करणाऱ्या भक्ताला पहिल्या किंवा दुसऱ्या रात्रीच हमखास एक स्वप्न पडते. या स्वप्नात स्वामी एखाद्या संन्याशाच्या, ब्राह्मणाच्या किंवा बालकाच्या रूपात येऊन भक्ताच्या प्रश्नाचे अचूक उत्तर किंवा भविष्यातील संकटाची पूर्वसूचना देतात. तुम्ही दिलेला नैवेद्य किंवा अन्न तिथे अचानक एखादा काळा कुत्रा, गाय किंवा पक्षी येऊन खातो. गाणगापूरमध्ये प्राण्यांना अन्न खाऊ घालणे म्हणजे साक्षात दत्तगुरूंना जेवू घालण्यासारखे आहे. ते प्राणी तुमच्याकडे अत्यंत प्रेमळ नजरेने बघतात. गाणगापूरची यात्रा कल्लेश्वर महादेव दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. या मंदिरात पाऊल ठेवताच मनाला काशीला गेल्यासारखी महाशांती मिळते. येथील शिवलिंगाचे दर्शन घेतल्यावर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त झाल्याची
एक अतूट खात्री आतून निर्माण होते. ज्या जोडप्यांना अनेक वर्षे मूल होत नाही, ते जेव्हा संगमावर स्नान करून ओल्या कपड्यांनिशी औदुंबराला प्रदक्षिणा घालतात, तेव्हा वर्षभराच्या आत त्यांच्या घरात पाळणा हलतोच. हा तिथला अत्यंत व्हायरल आणि खात्रीशीर अनुभव आहे. जो भक्त गाणगापूरमध्ये श्रद्धेने अन्नदान करतो किंवा ब्राह्मणांना शिधा देतो, त्याचे दारिद्र्य तिथेच संपते. घरी परत आल्यावर काही दिवसातच कर्जाचे डोंगर वितळायला सुरुवात होते आणि पैशाचे नवीन मार्ग उघडतात. अनेक लोकांच्या पाठीवर पितृदोषाचे अदृश्य ओझे असते. गाणगापूरला गेल्यावर, विशेषतः संगमावर दर्शन घेतल्यावर, मानेवरचा आणि खांद्यावरचा ताण एकदम नाहीसा होतो. कुणीतरी आपल्याला बंधनातून मुक्त केल्याची ती जाणीव असते. जे लोक घरात सतत भांडणे असल्यामुळे गाणगापूरला जातात, ते सोबत संगमाचे तीर्थ घेऊन येतात. हे तीर्थ घरात शिंपडल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सासू-सून, नवरा-बायको यांचे वाद संपुष्टात येतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीची राहूची किंवा केतूची महादशा, शनीची महादशा अथवा साडेसाती चालू असते, तेव्हा आयुष्यात अचानक वादळे, भ्रम आणि ताणतणाव निर्माण होतात. गाणगापूरला भीमा अमरजा संगमावर स्नान केल्यावर आणि भस्म लावल्यावर या ग्रहांची उग्रता एकदम शांत होते. पत्रिकेतील कितीही मोठे दोष आणि ग्रहांचे अडथळे तिथे संगमाच्या पाण्यात कायमचे वाहून जातात. अनेकदा आपल्याला बाहेरच्यांपेक्षा स्वतःच्याच लोकांचा, उदाहरणार्थ सख्खा लहान भाऊ किंवा मामा मावशींसारख्या मातृक नातेवाईकांचा भयंकर मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी गाणगापूरचे दर्शन हा एक जालीम उपाय आहे. तिथून आणलेले भस्म आणि तीर्थ घरात ठेवल्यास या लोकांची नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यांचे कारस्थान त्यांच्यावरच उलटते आणि तुम्हाला एक अभेद्य मानसिक कवच मिळते. गाणगापूरचे नृसिंह सरस्वती आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दोन नसून एकच आहेत, याची सर्वात मोठी प्रचिती इथे येते. मठातील निर्गुण पादुकांसमोर डोळे मिटून उभे राहिल्यावर अनेक भक्तांना तिथे साक्षात अक्कलकोट स्वामींचा हसरा चेहरा किंवा त्यांचे प्रखर डोळे दिसतात. हा अद्वैताचा अनुभव अंगावर शहारे आणतो आणि मनातील सर्व शंका दूर करतो. आयुष्यात कधीकधी अचानक पैशांची मोठी अडचण येते किंवा EMI फेडण्याचे मोठे दडपण असते. गाणगापूरला जाऊन श्रद्धेने माधुकरी मागितल्यास आणि आपल्या क्षमतेनुसार गरिबांना अन्नदान केल्यास पैशाचे बंद झालेले दरवाजे अचानक उघडतात. अनपेक्षित ठिकाणाहून पैशाची आवक सुरू होते आणि कर्जाचे डोंगर वितळायला लागतात. गाणगापूरची यात्रा पूर्ण करून जेव्हा तुम्ही परतीच्या प्रवासाला लागता, उदाहरणार्थ ट्रेन किंवा बसने तुमच्या गावाकडे अथवा शहराकडे येताना, तेव्हा तुम्हाला सतत जाणवते की तुमच्यासोबत कुणीतरी आहे. एक अदृश्य आणि अतिशय शक्तिशाली वलय तुमच्यासोबत तुमच्या घरापर्यंत येते. घरातील जडपणा निघून जातो आणि वातावरण एकदम प्रसन्न आणि पॉझिटिव्ह बनते. तुमच्या खिशात लाखो रुपये असतील, गाडी असेल, पण जोपर्यंत स्वामींची इच्छा होत नाही, तोपर्यंत तुम्ही गाणगापूरला पोहोचूच शकत नाही. काही ना काही विघ्न येते आणि एकदा का स्वामींनी बोलावले तर खिशात 1 रुपया नसतानाही तुमचा गाणगापूरचा प्रवास राजेशाही थाटात पूर्ण होतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व शेअर करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.